100 दिवसाचं चॅलेंज आपण घेतलंय आणि आज आहे 11वा दिवस. कारण सुट्ट्या खूप गेलेल्या आहेत, परंतु आपल्याला जे वर्किंग डेज आहेत तेवढेच पकडायचे आहेत. आजचा दिवस खूप टफ होता, खूप म्हणजे खूपच टफ होता. आणि अचानक विचार आला होता, काय यार काय चाललंय, खूप बोरिंग चाललंय आज मार्केट. परंतु अं, असं म्हणतात की आजचा जो मंत्र आहे तो पहिल्यांदा मी आपल्याला सांगतो. असं म्हटलं जातं की शेअर मार्केटमध्ये 90% वेटिंग आहे आणि 10% ट्रेडिंग आहे. तर आज सेटअपची एवढी वाट बघावी लागली, एवढी वाट बघावी लागली. ओके. जो सेटअप येतोय स्टॉप लॉस हिट, जो सेटअप येतोय स्टॉप लॉस हिट. ओके. आज खूप वेगवेगळे विचित्र प्रयोग केले मी. ॲक्चुअली काही नियम पण मी ब्रेक केलेले आहेत, पण तुम्हाला दाखवणार आहे मी ते. परंतु फायनली काय झालं, फायनली या मॅरेथॉनमध्ये आपल्याला चांगला ट्रेड मिळाला. आपला जो सेटअप आहे, या सेटअपनुसार एकदम परफेक्ट ट्रेड आपल्याला मिळाला. 590-88 च्या आसपास मी एक्झिट पण घेतली याच्यामध्ये. ओके. अजून हा वरती जाईल. 710चा याचा अप्पर सर्किट आहे. ठीक आहे. मला त्याच्या पुढचं नको आहे. मला जेवढं हवंय तेवढं मला मिळालेलं आहे. आपला 15 मिनिटाचा सेटअप बघा. एकदम परफेक्ट सेटअप याच्यामध्ये बनलेला होता आणि आपलं साहजिकच आहे. आपला जो स्कॅनर आहे, त्या स्कॅनरमधूनच आपल्याला हे मिळालेलं आहे. ओके. तर लक्षात घ्या, एंट्री मिळाली. एंट्री एकदम प्रॉपर तर ₹2-1 एंट्री हे झाली. आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये मग मी काय केलं 50 क्वांटिटी घेतल्या. ओके. हे बघा 50 क्वांटिटी. 561 ला घेऊन 588 ला आपण एक्झिट केलेलं आहे. चुका काय-काय झाल्यात आज? खूप महाग चुका झाल्यात. इथं तर तुला तुम्हाला दिसत नाहीयेत तेवढ्या. तरी पण बघा Astra Microमध्ये माझं नुकसान किती आहे? 963चं. काय नुकसानाचं कारण आहे बघा. आपला स्टॉप लॉस तर फार कमी असतो की नाही? आज मी असं ठरवलं होतं, की जर 10 दिवसाचं प्रॉफिट बघितलं तर प्लस ₹3000 आहे. ओके. आपण आता कसे आहोत प्लस ₹3000 बरोबर. तर म्हटलं चला आज 3च्या ₹3000 ची रिस्क घेऊया. ओके. म्हणून आज काय केलं होतं, जे कमावलेले पैसे होते ना, त्या कमावलेल्या पैशावरती मी रिस्क घ्यायचं ठरवलेलं होतं. तर आपण इथं बघाल ना, कोचिंगशिपमध्ये इथे 8 क्वांटिटी ठीक आहे, हे नियमात होतं आपलं. ओके. परंतु इथे जर बघाल Astra Microमध्ये पहिल्यांदा मी क्वांटिटी किती घेतल्या? 20 क्वांटिटी घेतल्या होत्या. आता 20 क्वांटिटीत आपला स्टॉप लॉस परफेक्ट होता ₹400 चा. परत काय मला वाटलं, वाटलं म्हणजे काय, की एक होप असतो आपल्याला आणि ही चूक आहे बरं, तुम्ही कुणी करायची नाहीये. मी चला ठीक आहे, आता इथून आपल्याला पैसे मिळाले म्हणून एक वेगळी गोष्ट आहे. परंतु ही चूक नाही करायची आपल्याला. 25 क्वांटिटी पुन्हा एकदा मी ॲड केल्या आणि झालं काय बघा, त्याच्यामध्ये एकदम थर्ड क्लास मूव्हमेंट आली डाउन साइडला आणि खाली पडला. तर खाली पडल्यावरती काय झालं बघा, इथे जर आपण बघाल, तर स्टॉप लॉस तर शेवटी रिस्पेक्टफुली द्यावाच लागतो. ओके, त्याला पर्याय नाही. आपण असं नाही म्हणू शकत, की थांबतो थोडा वेळ वगैरे असं काहीही करायचं नाही आपल्याला. आपल्याला नियम पाळायचा आहे. पण मी कोणता नियम तोडला आज? तर मी जो नियम तोडला त्याला काय म्हणतो आपण, क्वांटिटी मी जास्त ॲड केली. ओके. हे बघा इथे ही आपली कॅन्डल आहे. ओके. त्याच्या खाली इकडे आलो. मी सौदा कट करून टाकला. आज ह्याच्यामध्ये चुकी काय दिसते तुम्हाला? याच्यामध्ये जी चुकी दिसते, तिला काय म्हटलं जातं? क्वांटिटी ॲड करणं किंवा एव्हरेजिंग. तर आजची माझी चुकी लक्षात ठेवा. आपल्याला एव्हरेज करायचं नाहीये. ओके. मी लालचेपोटी केलं होतं. तुम्ही कधी करायचं नाहीये. ओके. दुसऱ्या अकाउंटला जर गेलो आपण, जो आपला महत्त्वाचा अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये काम चालतंय. आता इथे ठीक आहे, इथे आपल्याला बघाल तर किती ₹90 प्रॉफिट आहे. दुसरं जे आपलं अकाउंट आहे, याच्यामध्ये बघा खतरनाक एकदम. थांबा मी शेअर करतो. म्हणजे तुम्हाला ते दिसेल प्रॉपर. आज 2 मोठमोठे एस-एल माझे हिट झाले. आज मी ठरवलं होतं की सगळे पैसे लावायचे. जेवढे प्रॉफिटमध्ये मी आतापर्यंत ₹3000 आहे, तर 3च्या ₹3000 ला घ्यायचं असं माझं चाललेलं होतं. तर Astra Microने बघा 953. कोचिन शिपमध्ये इथे जी चुकी झालेली आहे, ही चुकी मी बऱ्याच वेळेला अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु प्रॉब्लेम काय होतोय, तर तुम्हाला मी इथे दाखवतो. ओके. काय प्रॉब्लेम होतोय? आता आपण जी ऑर्डर एक्झिक्यूट करतो ना, तिथे हा प्रॉब्लेम आहे. ब्रोकर करून प्रॉब्लेम आहे. ओके. पण त्याची किंमत बघा ₹850 फुकटचे द्यावे लागलेले आहेत. ओके. फुकटचे पैसे गेलेले आहेत. याचं दुःख जास्त होतं. काय चुकलंय ते आपण इथे चेक करूया चार्टवरती. जस्ट 1 मिनिट. आपण चार्टवर जाऊया. कोचिंग शिपमध्ये नेमकं काय चुकलं बघा. हे बघा. ही आपली 15 मिनिटाची कॅन्डल आहे. बरोबर का? ही आपली ब्रेकआउट कॅन्डल आहे इथे बघितलं तर. ओके. आता ही जी आपली ब्रेकआउट कॅन्डल आहे, ही जी ब्रेकआउट कॅन्डल हिचा हाय ब्रेक झालाय का बघा. 2292 आणि हिचा हाय किती आहे? 2290. ₹2 चा फरक होता की नाही? तरी मी 2292 चीच ऑर्डर एक्झिक्यूट केलेली होती. ही खूप मोठी चिटिंग केली जाते मार्केटमध्ये. याला काय पर्याय माहिती नाही आपल्याकडे काय आहे तो. बघूया आपण अजून सापडेल आपल्याला. ह्या एका चिटिंगमुळं हे फुकटचे पैसे आपले गेलेले आहेत. हे पैसे आपले फुकटचे गेलेले आहेत ₹800.
नाही तर आपण आज चांगल्या प्रकारे प्रॉफिटमध्ये असतो. ओके. DLF ला आपण सेल मारलेला होता. DLF जर तुम्ही बघाल तर आपल्या सेटअप नुसार आपण त्याला सेल केलेलं होतं. DLF मध्ये जाऊया आपण. ओके. DLF चा चार्ट बघूया आपण 5 मिनिट्सला. इथे बघा एक प्रॉपर कॅन्डल बनली होती. ओके. तर आता काय झालं, मी सगळे ऑर्डर कट करताना ती पण ऑर्डर ही झाली, एक्झिट झाली. ठीक आहे, काय फरक नाही पडत. त्याच्यामध्ये एक प्रॉपर आपला सेटअप बनलेला होता आणि हा जो सेटअप बनलेला होता याच्यावरती लवकरच आपल्या पेड मेंबर्स सोबत एक मी व्हिडिओ शेअर करणार आहे, लवकरच शेअर करणार आहे. कारण जो प्रॉब्लेम होता फिल्टरचा, तर काय होत होतं आपल्याकडे खूप सारे आपल्याकडे सिग्नल्स येतात आहेत, अलर्ट्स येतात आहेत. पण त्यातले नेमके कोणते आपल्याला बाय करायचे आहेत? त्यातला एक क्रायटेरिया झालाय. एक क्रायटेरिया आपण नवीन ॲड केलेला आहे. तो लवकरच एक व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केला जाईल. तर हे इथे घेतलं होतं बघा आणि इथे पण चांगल्या प्रकारचे ₹200 च्या आसपास काही मिळाले आणि फायनली आपण आज पॉझिटिव्ह मध्येच मार्केटमधून एक्झिट झालेलो आहोत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. याने खूप वेळ लावला दोघांनी. अगदी सकाळच्या एंट्री आहेत ह्या. बघा 11, 11:15च्या आसपासच्या एंट्री आहेत. तिथंच आहे मार्केट अजून सकाळपासून. ओके. त्यामुळे कंटाळून यांना पण काढून टाकलं आणि आपल्याला आता मॅरेथॉननी जर बघाल तुम्ही, तर एकदम मॅरेथॉनच धावला एकदम फास्टमध्ये. ओके. ₹2700 याने दिले आपल्याला. किती दिले? ₹2700 दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपला कारण सेटअप तर आपलाच आहे. आपण काय रँडम काय काम केलेलं नाहीये. आपल्या या सेटअपने आपल्याला हे प्लस ₹800 म्हणजे आता तुम्ही बघाल तर आज डे 11 आहे. ओके. आणि आपण ₹3800 प्लसमध्ये आहोत. ओके. तुम्हाला मी सर्वांना सांगितलेलं आहे, की आपल्याला दिवसाला कमीत कमी ₹500 जास्तीत जास्त ₹2000 पर्यंत पोहोचायचं आहे. तरी आपण बेरिश सेटअपचा एकच घेतला होता. भरपूर इंट्रा बेरिश होत होता. दुसरी माझी जी मिस्टेक आहे ती कोणती? की जास्तीत जास्त एंट्रीज आणि सेम इथे पण तीच आहे बघा. ऑर्डर्समध्ये जर तुम्ही बघाल, तर ऑर्डर्समध्ये इकडे बघा. कुठे बरं मी क्वांटिटी ॲड केली आहे बघा. Astra Microमध्ये पहिली क्वांटिटी किती आहे आपली? 25 आहे की नाही? किती वाजताची? 12:53 ला आणि परत एकदा क्वांटिटी मी इथे ॲड केली त्याच्यामध्ये हे बघा. जशी चूक त्या अकाउंटला होती तशी सेव्ह केलेली आहे. ओके. बाकी हे सगळं बरोबर आहे आपल्या नियमानुसारच होतं. फक्त कोचिंगची जी गोष्ट होती ना, ती थोडीशी लागली होती. ओके. त्याला पर्याय पण आता शोधावं लागेल आपल्याला. कारण दोन्ही अकाउंटला बघा तुम्ही 800-400 म्हणजे ₹1200 असंच नुकसान झालेलं आहे. ओके. तर तुमच्याकडे जरी कुणाकडे काय पर्याय असेल तर नक्की मला कळवा, की कारण कसं आहे नॉलेज हे कुणाकडेही असू शकतं. ओके. त्याच्यामुळं आपण सगळे एकत्र आहोत, एकच आहोत. ओके. हे समजूनच आपण काम करतोय. तर फायनली आजचा दिवस पण क्लोज झालेला आहे. डे 11 ₹550 ₹850 प्रॉफिटमध्ये आपण आहोत. लवकरच सगळ्यांना लाईव्ह मार्केटमध्ये माझ्यासोबत राहून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला चॅनलवरती जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायचं आहे. ओके. व्हिडिओ आपल्यासारख्या समविचारी लोकांसोबत शेअर करायचा आहे आणि सगळ्यांनी कमीत कमी ₹10,000 इतकी अमाउंटनी आपल्याला याची सुरुवात करायची, त्याची तयारी देखील करायची आहे. तर माय डिअर फ्रेंड्स भेटूया आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागामध्ये. थँक